हाय. 10वी-12वीच्या बोर्ड एक्झाम देणाऱ्या मुलांकरता विशेष सूचना. ऐका. बोर्ड एक्झाम किती वाजता असते रे पोरांनो? माहिती आहे ना? 10 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल. 11 ते 2 आहे की नाही? 10ला रिपोर्टिंग करावं लागेल. मग मला एक सांगा, निघणार किती वाजता तुम्ही घरातून? भीती असते ना आपल्याला. पालक आवर म्हणतात. तुम्ही पण घाईघाईने पटकन आवरणार आणि तुम्ही 9 वाजता आवरायला घेणार साधारणतः. जवळ राहत असाल तर हां. थोडं जर लांब राहत असाल, तर आपल्या पुण्याची ट्रॅफिक तर तुम्हाला चांगलीच माहिती आहे. ऑफिसला जाणारी माणसं आणि तुम्ही सगळे एकाच ट्रॅफिकमध्ये एकाच सिग्नलला उभे असाल, आहे की नाही? मग ऑन अ सेफर साइड 8:30 वाजताच निघायची काही लोकांची तयारी असणार आहे. बरोबर आहे? मग तुम्हाला उठाव किती वाजता लागेल आणि रिव्हिजन कधी करणार रे त्या सब्जेक्टची? सगळे प्रश्नच आहेत की नाही? हां, मग ऐका. जर तुमचा मुलगा किंवा तुमच्या नात्यातला कोणीही ज्याला रात्री जागून अभ्यास करायची सवय आहे, त्याला एक काम करा, ही व्हिडिओ पाठवून द्या. त्याला सांगा, अजून 1 महिना बाकी आहे जवळपास अप्रॉक्सिमेटली. आत्ताच तुझी सवय बदल. सकाळी लवकर उठायची सवय लाव. ठीक आहे? कारण बघ मित्रा, सकाळी लवकर उठलं ना, की तो दिवस आपल्या ताब्यात असतो. कॉन्फिडन्स असतो आपल्यामध्ये आणि रिव्हिजन पण त्या सब्जेक्टचं होऊन जातं. ठीक आहे? जे तू आज केलंय, आत्ता केलंय, ह्या पॉइंटला गेलंय, त्याचा कॉन्फिडन्स वेगळाच असतो आणि जे तू काल केलंय, काल रात्री केलंय, त्याचा कॉन्फिडन्स वेगळाच असतो. आता माहिती आहे मला, की हे सगळ्यांना सूट होईल अशातला भाग नाहीये. आहे की नाही? पण 99% म्हणजे हे सत्यच आहे, की जो सकाळी उठून अभ्यास करतो आणि लर्निंग किंवा रिव्हिजन करतो ना त्या त्या दिवशी बोर्ड एक्झामची, त्याचा कॉन्फिडन्स वेगळाच असतो पेपरमध्ये आणि प्रोडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सी हाय असते. त्याच्यामुळे जरी आपली जुनी सवय असेल रात्री जागून अभ्यास करायची, माझा रात्रीच होतो सर. आता ऐक, अनुभवाचे बोल आहेत. पेपर तर द्यायचा आहे ना. महत्त्वाचा पेपर द्यायचा आहे. पेपर दिल्याशिवाय तुझ्या अभ्यासाचा काय उपयोग आहे? आणि चांगला द्यायचा आहे शिवाय. मग ही जी काही तू वर्षभर प्रॅक्टिस केली आहेस, ह्याचं जर अंतिम गोल्डन टच द्यायचा असेल ना, तर माझं ऐक, सकाळी लवकर उठायला चालू कर म्हणजे त्या त्या दिवशी ते रिव्हिजन होईल त्या सब्जेक्टचं प्रॉपरली. ठीक आहे. फॉरवर्ड करा प्लीज. हां. आणि सवयी बदला प्लीज. बराच टाईम आहे सवय बदलायला आपल्याकडे. हार्डली 10-15 डेज प्रॅक्टिस केलं ना, आरामात उठशील सकाळी. ऑल दी व्हेरी बेस्ट.